तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारलं होतं की पैंजणची डिझाईन जवळने दाखवा, कारण तुम्ही पण घेणार आहे. सो इथे मी जवळने दाखवते तुम्हाला. हे आहे ते माझं पैंजण आहे. हे बघा, ही अशी डिझाईन आहे. सिंपल आहे आणि थोडंसं नाजूक आहे, म्हणजे मला नाजूकच आवडते त्यामुळे. तर अशी आहे माझी डिझाईन, म्हणजे माझ्या पैंजणची डिझाईन. आणि हे जे पैंजण आहे ते अनन्याचं आहे, तर त्याची डिझाईन अशी आहे बघा. तर दाखवायचं म्हणून राहून जात होतं. तर आज आवर्जून म्हटलं पायातनं आधी काढूया आणि पहिल्यांदा दाखवूया, कारण तुम्हाला संक्रांतीला घ्यायचं आहे त्यामुळे लवकर दाखवलं पाहिजे. सो अशी ही डिझाईन आहे. आमच्या सियाला पण पैंजण घेणार आहे आई संक्रांतीला, आणि आजच जाणार आहेत ते आणायला. सियाचं पण एक तुटलं, तर बरोबर एकाच वेळेला तुटलं. बरं झालं, म्हणजे सगळ्यांना एकाच वेळेला नवीन आहे की नाही. गुड मॉर्निंग. तर अशा प्रकारे आज माझी पूजा झालेली आहे. इथे छोटासा मी ओम काढलाय. आणि आहे मला कमेंट आली होती की पूर्ण देवाऱ्यावरती एक व्लॉग बनवा, तर मी नक्कीच बनवेल. आज जरा शॉर्टमध्ये दाखवते, पण नेक्स्ट व्लॉगमध्ये ना मी पूर्ण देवारा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. वर खाली आम्ही काय काय ठेवलंय, कसं कसं अरेंज केले, तर एक पूर्ण व्लॉग मी बनवते देवाऱ्यावर, जसं तू तर आज अशी माझी पूजा झालेली आहे. तर बघा आता आम्ही काय करून आलो, बाळाचा हेअरकट करून आलो. दाखव बाळा. रस कधी पिला? त्या दिवशी पिला होता, तुला आत्ता वाटते. तर हे बघा बाळाचं, तिकडे बघ मुला, असं दाखव, तिकडे तिकडे बघून. हां, इकडून असे कमी. आणि हे बघा हे काय केले नवीन, तिकडे बघ, तिकडे तिकडे बघ ना असं. हां, तोंड शिदा काय. गुड मॉर्निंग इंडिया, बोला. तिकडे बघ, तिकडे. हा बघा आमच्या बाळाचा असा हेअरकट आहे. आणि आमच्या बाळाचा हेअरकट कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. सो गाइस, आता मी स्टडी करते. आता हा सब्जेक्ट आहे हिंदीचा, आणि मी इथे हिंदीचा कम्प्लीट करते. माझं थोडं इनकम्प्लीट राहिलं होतं, ते मी काल केलं. काय काय केलं मी दाखवते. या इथे सेहत हे केले. हे उपवन के फूल. आता है गिनती 16 से 20. तर चला आता. सो गाइस, मी जेवली आणि आज मी तर 7लाच जेवली. तर चला आता अभ्यास करायला भेटते. बाय. हे मी कार्ड बनवले माझं एक. हरवलं होतं, मम्माने मला शोधून दिलं. आणि तुम्ही बदाम रोज खात जावा. मी आता बदाम खायचं थोडं विसरली आहे ना, त्यामुळे मला लक्षातच नाही आलं मी हे कुठे ठेवलं. तर चला आता भेटते थोड्या दिवसांनी. बाय. तांदूळ आता तांदूळ. ती माझी गाडी आहे, माझी कार आहे, आणि माझी फायर. हे माझे दोघं जण फ्रेंड आहेत. तर तुम्हाला असं ओढायचं, असं करायचं, मागे ओढायचं आणि सोडायचं. चला तर आता मी सिया विहानसाठी खायला घेऊन चालले. आणि काय घेतले तुम्हाला सांगते. हे आहे चटणी भात, जे त्यांचं खूप फेवरेट आहे. चटणी, तेल आणि भात, आणि त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे. आणि इकडे आहे लोणचं चपाती. हे दोन्ही त्यांचं खूप फेवरेट आहे. आणि कसं मुलांना असं सजवून द्यावं लागते बघा, म्हणजे मुलं पण आवडीनं खातात आणि त्यांच्या असं मागे लागायला लागत नाही की खावा रे बाबा, खावा रे बाबा. तर असं थोडंसं डेकोरेटिव्ह आणि थोडंसं असं काय म्हणतात त्याला, मल्टी कलर दिसले ना तर त्यांना खूप आवडतं. तर आता ते दोघं पण टेरेसवर आहेत आणि मी टेरेसवर त्यांना जाऊन देऊन येते. गुड मॉर्निंग इंडिया. चला तुम्हाला मी सकाळी दाखवणार आहे कोणतं ते आम्ही काजल्याला मागवलं ते. चला द्या माझ्या मागे. काय आणले बाळानी? स्कूटर. व्हेरी जाने तो या जाने ना, जाने
मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू या जाने ना, जाने तू. मला मग गाणं तुम्ही मला मी बोलता होते काय पाठ होते तुला गाणं. जाने तू या जाने ना, जाने ना, तेरा मुझसे तेरे मुझसे है पहले. गुड मॉर्निंग इंडिया. ही तर कुठं आहे तुम्हाला चालून दाखवतो. चालून दाखव ना. ही तर कार आहे बघा, एक कार. याचं लक्ष नुसतं कारवरच. तुम्ही ही रेल करायची कार आहे. आमच्या विहानला कार खूप आवडते. आणि आता ही स्कूटर बद्दल तुम्हाला सांगते. सांग काय काय कोणता कलर आहे. अय्यो ए रेड कलर आहे. रेड कलर आणि व्हील्स किती आहेत काउंट कर, हाताने काउंट कर. ऐ ऐ ऐ ऐ हां 5 6 11 खाली काउंट कर. 1 1 2 and 3. ब्रेक आहे बरोबर. 3 हां चालवायची कशी. चालव. हां चालव. टर्न घेऊन चालव. आणि तुम्हाला सांगते आमच्या बाळाला ना कुठलीच सायकल शिकवावी लागली नाही. ही पण शिकवायला लागली नाही. ब्लॅकवाली आहे ती पण नाही. वरची टेरेसवरची पण नाही. सगळी सायकल स्वतः शिकले. इतकं बाळ आमचं हुशार आहे. स्वतः शिकतंय, कोणी शिकवायला लागत नाही है ना. आणि ब्रेक पण दाबता येते बघा त्याला. स्वतः सगळ्या सायकली शिकले. मला तर वाटतंय मोठं झाल्यावर सगळ्या कार पण स्वतःच शिकेल है ना. कारण कार एवढी आवडते. आता म्हणतो हे बघ ह्याच्यावर कार आहे. त्याचं लक्ष एवढं बारीक आहे. कार दिसायची चुकत नाही. हां ही तुटली की हे आणायची. त्या गाड्याच पाहिजे ह्याला. गाड्यांचं दुकान काढूया का. चला तर आज आहे संडे आणि संडेचा इथं भाजीपाला आणलाय मम्मीने. आणि फ्लावर किती मोठे. वाव 25 रुपयाचा फ्लावर आहे. मला खूप आवडतो फ्लावर. आणि मुळ्याचा पाला आहे. ते चिरायचा आणि पराठा करून द्यायचा. गाईज इकडे विहान. पराठा करून द्यायचा. आणि सियाला फ्लावर बिलकुल आवडत नाही. इथे पप्पा हेल्प करायला लागलेत. हे आत नेऊन ठेवू का. गाईज हा. तुम्हाला सांगू का, हे तुम्ही म्हणताल की हे चांगलं आहे. हे बघा किती औषध आहेत. मारलेला पाला पांढरं दिसते का तुम्हाला. त्यामुळे आता काढायला लागतो. हे छोटं नाही. हे घे. स्वच्छ साबणानं हात धुऊ काय. असं पांढरं असलेलं घ्यायचं नाही. याच्यावर खूप औषध मारलेलं असतं. आता नाही टाकायचं. आणि सियाला आमच्या भाजी खूप छान निवडता येते. आणि तिला खूप म्हणजे असं भाजी निवडायला सगळेच काम करायला खूप आवडते. तर हिला फक्त काम द्या करायला लागतं. कोणीतरी हिला काम द्या. हे केस बांध बाजूला करत जावा मधून अधून. आणि हँडवॉश चांगलं करा. मी नाही झोपणार. चला नाही झोपणार झोपायचं आता. मग मी तुला मार देणार. झोपायचं. आणि ह्या परत विहान झोपायच्या टायमाला खाली गेलस तू. वरती आहे. उठ पटकन चल झोपायला. नाही झोपायचा टाइम झाले बाळा. नाही हँडवॉश कर चल. अरे चल चल मार देते बघ. मार देते मग तुला. चल मुला चल. चला डान्स कर बाबा सोबत. हा अरे वा. हा डान्स कर. हा डान्स कर लवकर. हा पप्पा गाणं म्हणा. कर ना. कुठं वर चढून ना बाबा पडतंय. हा बाबा बघ कसे डान्स करते. अरे वा याडाच आहे करतो. मी जी रेसिपी शेअर करते त्यामध्ये जी चटणी टाकते ती कसली चटणी असं मला कमेंट आली होती. तर चटणी कसली म्हणजे आपण जो वर्षभराचा मसाला बनवून ठेवतो ना. काही ठिकाणी मसाला बोलतात. जर समजा मुंबईमधले लोक मसाला बोलतात त्याला. पण आम्ही इकडे चटणी बोलतो.
तर तो मसाला म्हणजे वर्षभरासाठी आपण जो बनवून ठेवतो, मिरची आणि सगळे खडा मसाला वगैरे टाकून ते सगळं जे आपण वर्षभरासाठी बनवून ठेवतो ना, तर त्या मसाल्याला आम्ही इकडे चटणी बोलतो. तुमच्या इकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. डंकवर जाऊन बनवतो, मसाला डंक असतो ना तिथे जाऊन बनवतो. त्यामध्ये लाल मिरची, लसूण, कांदा, खडा मसाला सगळेच धने, जिरे आणि जे काही चटणीचे सगळे मसाले असतात ना, त्याचं मम्मी करते, त्यामुळे मला एवढं डिटेलमध्ये त्याची नावं नाही माहिती. पण सगळाच खडा मसाला आणि मिरची जे आपण डंकवर जाऊन बनवतो तो मसाला म्हणजे आम्ही चटणी बोलतो. आणि मला 2-3 कमेंट आल्या होत्या की आम्ही पण तुझ्यासारखे व्हिडिओज बनवतो ताई, तर व्हिडिओज बघून सांग काय कमी असेल तर मी नक्कीच बघेल तुमचे व्हिडिओज आणि बघून मग सांगते. मी तुम्हाला अजून बघितलेले नाही आहेत मी, तर निवांतपणे सगळे व्हिडिओज बघते आणि मग सांगते काय कमी आहे. आणि दुसरी गोष्ट हिंदीमध्ये पण आल्या होत्या. सो आपने मुझसे पूछा था कि आप भी मेरे तरह वीडियो बनाते हो और कुछ कमी हो तो ज़रूर बताइए प्लीज़. तो मैंने अभी तक देखा नहीं है, मैं देख के बताती हूँ आपको क्या है जो मेरी तरफ से मुझे लगेगा ये कमी है तो मैं बताऊँगी आपको. जो चैनल है ना उसका मैंने स्क्रीनशॉट लेके रखा है, मैं देख के बताती हूँ आपको, ठीक है. आईफोन हेल्थ करते मी. हे भगवान, जगा वेगळी हेअरस्टाईल करायला लागले. हे भगवान, हे काय करताय हा? जगा वेगळी हेअरस्टाईल. वाव, बघा हेअरस्टाईल तुम्हाला झूम मध्ये दाखवते. उठ रे जरा, उठ आता हेअरस्टाईल वाल्या. तुम्हीच सांगा, हे पक्का जगा वेगळीची बाहेर आहे. तर चला ह्याला आता मी ठीक करते. ए कोण दे इकडे. वाव, जगा वेगळी हेअरस्टाईल आलेली आहे आपली. जगा वेगळी हेअरस्टाईल आली आपली. जे टोपण बन असतं ते हातावर घेतो आणि लावतो. चला आता थोड्या वर्षानं मेकअप प्रिन्सेस सारखा केल्यावर दाखवते. बाय. सो गाइस, अभी ये हो गया है मेकअप. देखो यहाँ मामा तो हाथ दाखव. तो और यहाँ कुछ टिकलियाँ पैर को, उस साइड भी है. चलो हम दिखाते हैं आपको. चलो ऊपर चढ़ते हैं और यहाँ से होगा. ला 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 ला. तर कसा वाटला ही पोरगी कमेंट मध्ये सांगा. चला आता थोडं उशीर येते. बाय बाय पोरगी. तिचं नाव काय आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा.